नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 26 फेब्रुवारी 2024 या दिवसाचे काही चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व भरती परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, फली नरिमन यांचे निधन झाले ते खालीलपैकी कोण होते? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, घटनातज्ञ आणि वकील होते। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, केंद्र सरकारने 2024 ते 25 या वर्षासाठी ऊस या पिकाला प्रति क्विंटल किती रुपये FRP दर जाहीर केले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, 340। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या जगातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीत पहिल्या 10 मध्ये कोणत्या भारतीय व्यक्तीचा समावेश हा झाला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, मुकेश अंबानी। प्रश्न क्रमांक 4 आहे, भारताच्या पहिल्या गगनयान या मानव मोहिमेसाठी इस्रोने कोणत्या क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणीही घेतली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, CE-20। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, सामान्य जनतेचा नोबेल मॅन कैलास सत्यार्थी या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, हेमलता नेसरे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, भारतात एकूण किती अमृत भारत रेल्वे स्थानके साकारण्यात येणार आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, 550। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा आघाडीमध्ये कोणता देश सहभागी झाला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, माल्टा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, माल्टा हा देश आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा आघाडीचा कितवा सदस्य बनला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, 119वा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, शांती प्रयास 4 हा सैन्य अभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, नेपाळ येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, कोणते भारतीय राज्य देशातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन सेवा HEMS सुरू करणार आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, उत्तराखंड। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, 3 दिवसीय नागी पक्षी महोत्सव कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, जमुई येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, भारतात नुकत्याच मंजूर झालेल्या कॅन्सरवरचा अग्रगण्य उपचार कोणता आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, कार्टिसेल थेरपी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, कोणत्या भारतीय राज्याने अलीकडे जादुई उपचार पद्धतींवर बंदी घालण्याचे विधेयक मंजूर केले? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, आसाम। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, उच्च शिक्षण अभ्यासक्रमासाठी आंध्र प्रदेश सरकारने कोणत्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मसह भागीदारी केली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, EDX। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, नुकतेच वयाच्या 78व्या वर्षी निधन झालेल्या उषा किरण खान यांचा प्राथमिक व्यवसाय हा कोणता आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, लेखक। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 मध्ये झालेल्या करारानुसार जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा ही कोठे सुरू केली जाणार आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, दुबई येथे। प्रश्न क्रमांक 17 आहे, 14वी ग्लोबल इमिग्रेशन समिट ही कोठे आयोजित करण्यात आली आहे?
तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. सर्व पिकांसाठी MSPला कायदेशीर हमी आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी यासह विविध सुधारणांच्या मागणीसाठी शेतकरी निषेध मोर्चाचा कोणता नारा आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 दिल्ली चलो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. भारतातील माई या अंतर्देशीय बंदरातून कोणत्या देशाच्या बंदरात प्रथम चाचणी मालवाहू जहाजे प्राप्त झाले? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 बांगलादेश. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. कोणता देश सध्या अननस एक्सप्रेस वादळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हवामानाचा अनुभव घेत आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 संयुक्त राष्ट्र. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.